मला युपीतनं देखील फोन आली ती. हा. पण युपीतनं कसं आहे आपल्याला मला एवढा अभ्यास नाही. चुकून बॉर्डरवर बैल पकडून ठेवला तर आपलं कसं आहे हातरून बघून पाय पसरावते. हा, बरोबर आहे. तर तसं मी ती युपी वाल्याला नाही म्हणलेलं का तर युपी मला म्हणला मला किती पण पैसे घ्या पण बैल तिथं घेऊन या. पण मी गेलो नाही. पण जर कोण म्हणलं की बाबा माझ्याकडे पैसे नाही ते तर आपण फ्री सेवेत देखील तो बैल आजपासून म्हणजे आजपासून मी सांगतो माईकवरच की तुम्हाला चॅनल पुढे एखादा गरीब शेतकरी गरीब नाही कोण म्हणला ना मला फ्री मध्ये सोडा तर तो बैल आजपासून फ्री मध्ये मी सोडणार. का तर आपण म्हणजे गाय आहे ही आपल्याला मातृभाषा शिकवलेली आहे. आपण धर्मातला आहे त्यामुळं आपण गाय सेवा ही ईश्वर सेवा. मंडळी नमस्कार. आज आपण प्रवीण फौजी अंगापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं वळू क्षेत्रामधील एक नाव आणि त्यांच्या दावणीला आता 3 ते 4 एकदम चांगले टॉपचे वळू त्यांना नवीन खरेदी सुद्धा केलेली. तर आपण त्यांच्या माध्यमातून या वळूंविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया किंवा नवीन खरेदी केली कुठून किंवा जात गोत सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. या बैलानं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघू शकताय एक कपिला क्षेत्रात त्यांचं नाव करून दिलेलं आहे. असा लखन सुद्धा आहे पाठीमाग आणि अजून नवीन वळू आणलेला आहे त्याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. सगळ्यात प्रथम आपण बाकी बैल तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती परंतु नवीन एक देखणार रुबाबदार आणलेला आहे. काय सांगचाल कुठून खरेदी किंवा काय? हा बैल आमचं गुरुवर्य बिरू मामा हुलजंती सुधीर भाऊ धीरज भाऊ गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाकडून दत्ता मामा यांच्या मार्गदर्शनाकडून कोंडेबा महाराज शिरूर यांच्या दावणीतनं आपण हा बैल आणलेला आहे. हा बैल चनेगावचा सोन्या जो आता खंडूराजुरी इथं आहे त्या बैलाची पैदास आहे. सध्याला आता किती दाताला काय आहे किंवा दाताला आता हा 2 दात बैल आहे. आणि बैल भरपूर मी घेतली पण बैल जोपर्यंत आपल्याला गॅरंटी लागत नाही सगळ्या गोष्टीची गायाची ह्याची तोपर्यंत मी मुलाखत देत नाही. आता ह्यानं जवळपास 70 गाई लावलेली आहे आपण आणल्यापासून 70 गाई लावली आहे. 2 महिने झाला आपल्याला बैल घेऊन शिरणं. बैल आता सगळ्या साईडनं म्हणजे 1 नंबर बैल आता भेटला ह्यो आपल्याला. हा बैल सिद्धापूर लाईनचा आहे. सिद्धापूर लाईनचा बैल म्हणजे अतिशय कडक आणि अतिशय देखण्या रूपाचा म्हणलं तर सगळ्या साईडनं चालणारा बैल हा आता लाईन ह्याची लय टॉपला म्हणजे सगळ्यात गरम रक्ताचा बैल म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्रावर चर्चा आहे ती सिद्धापूर लाईनचीच आहे. माप पण मोठं होईल कारण आता 2 दात आहे. हा माप फुल मापाचा बैल होईल. 2 दात आहे आता सगळ्या 4 साईडनं बैल सगळा आणि नावासाठी बैल घेतलेला आहे. हा नावासाठी घेतलाय. हो कंटिन्यू नाव ठेवायचं म्हटलं तर चांगला बैल खरेदी करायला लागतो वळू क्षेत्रात. हो नाव टेकवायसाठी चांगला बैल खरेदी करायला लागतोच का तर पहिल्यांदा आपण व्यवसाय म्हणून करतो पण परत व्यवसायाबरोबर नाव टिकावं म्हणून चांगला बैल घ्यायला लागतोय. नक्कीच. आणि शर्यतीला बघितलं मी त्या दिवशी तुम्ही टाकलेले फेरे सुद्धा बघितलं की फेऱ्याला बी चांगला पळतोय बऱ्यापैकी. हो बैल आता दोन्ही खांदे पळतो. बैल उजवीला पण 1 फेरा काढलाय आम्ही आणि 1 डावीनं फेरा काढलाय. बैला सगळ्या म्हणजे मला ज्यांनी गुरुवार यांनी बैल घेऊन दिला पांडुरंग गुरु असतील तर धनाजी साळुंके फेरा बिरा टाकू नको म्हणली बैल चांगला आहे. कसं आहे बैलगाडी क्षेत्रात पळाव क्षेत्रात काय कावा घडल काय सांगू शकत नाही त्यामुळे म्हणली चांगल्या बैलाला मात्र होईल आपण पैदासाठी चांगली पैदास होईल या बैलाची त्यामुळं परत मला जरा कावली ती. हो पण शरीर बिरीर अजून भरल्यानंतर वेगळा रुबाब दिसणार आहे. बैल हा कुठलाही बैल असला ना तेव्हा आता तर बैल दुसऱ्या बैलात बैल दिसत नाही चांगला. बैल तो दिसतो कधी 4व्या वयाच्या पुढे बैल म्हणजे जो जुनं जाणकार आहे ती 6 महिन्याचा बच्चा आजपर्यंत रेकॉर्ड आहे. गटप्रभा चॅम्पियन जेवढी बैल झाली ती तेवढी सगळी 1 दिवस खाऊ द्या नाही तर 4 दिवस खाऊ द्या पण बिरू मामा हुलजंती यांच्या दावणीला 1 दिवस त्यांच्या मुक्काम हा लहानपणी ठरलेला आहे का तर आहेच म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड आहे. त्या मामाच्या दावणीतला बैल आजपर्यंत फेल गेला नाही. पारक म्हणायचं त्याला. पारक ते म्हणजे बारक्या पोहाच पाय पाळणे दिसते ती तसं त्यांची नजर लय तीक्ष्ण आहे आणि खिलार क्षेत्रात टॉपचं गुरुवर्य म्हणून संबोधलं जातं. आता बघा आपलाच लखन तुम्ही घेऊन चाला ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मुलाखत दुसरा होता माझ्या
पण हा, हा आज जो बैल बनलाय ना फौजी तो खरोखर बघण्यासारखा आहे आणि बघत राहावा असा बैल दिसतोय आता सध्याला. नाही हा बैल संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव म्हणजे ह्या बैलानं आता लय मार्केट जाम केलंय माझं. हा बैल सगळ्या साईडनं असं घोडा तोंड काढलं तर घोड्यावानी बैल आहे हा. हा आणि सगळेजण वासर पण चांगली पडली ती माझे वासर आता 2 आहे ती माझी घेतली ती मी विकत ह्याची हा सगळ्या साईडनं बैल 1 नंबर मध्ये आहे का तर राहायचं. नक्कीच पावसाचं बी वातावरण पाऊस चालू झालेला आहे नाही इकडं तर इकडं आपल्या दावणीचा. हा सिद्धापूर लाईनचा पहिला बैल माझा. हा हा शंकर ह्यानं माझं नाव राखलं सगळ्या म्हणजे पुशेगावात जीवनच्या सुंदरला घेऊन शेणं आदत होता जीवनचा सुंदर तवा ह्यानं माझा गट पास केला. हा बरेच बैलगाडा शौकीन पळाव क्षेत्रातले मला मागे लागलेली हा बैल त्या म्हणून. हा हा पण बैल अजून देखील चालू आहे आणि म्हणजे गेले 2 वर्ष झालं एका कासऱ्यावर काय हात लावून देत नाही कोणालाच. हा हा हो आणि आता देखील वासर लई टॉप पडते ती वासरांना चालूच आहे बैल. पलीकडे एक अजून दिसतोय दावणी तो मेटकर यांच्या हौशा म्हणून बैल होता का नाही हा हा त्या बैलाचा बैल आहे तो. पण ते जरा काय आहे बैल अजून असा म्हणावा असा चालू केला नाही तो अजून. हा का तर बैल ही 2 असल्यामुळे तिसरा तो घेतल्यामुळे त्या बैलाकडे जरा कमी लक्ष आहे. म्हणजे गायांना सोडतो पण अजून असं दांडे बिंडीला हात लावून देत नाही बैल अजिबात तो. शर्यतीसाठी चालतं. शर्यतीसाठी 2 खांद बाहेरनं म्हणजे वासरं शिकवायसाठी किंवा बाहेर पळवायचं म्हणलं पब्लिकला जरा भेटतोय बैल. हा बाकी गती बिती चांगली आहे त्या बैलाला पण पब्लिकला जरा भेटतोय. नक्कीच लखनच्या बी पायदास तुम्ही म्हटला आतमध्ये आपण बघूया जाऊन. हो मित्रांनो गोट्यात बघा नाद केला तर जातीवंत करायला. गोट्यात एखादी बी हलकीच वस्तू नाही. आपण पाठीमागे बी मुलाखतीत म्हटलं होतं ज्या बघल त्या वस्तू सगळ्या टॉपच्याच आहे त्या. बघा 6 महिन्याचा खोंड घेतलेला आपण. हा 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 71,000 रुपये खरेदी आहे आपली ह्याची. म्हणजे आपल्याच लखनचाच आहे का? हा लक्कनचा खोंड आहे. 6 महिन्यात. त्याला जरा कानाला बारीक स्पॉट आहे त्याचं हा हा ह्या बैलाचं. हा हा मी म्हणलं पळाव त्याला फेरा बिरा काढलेला आहे आपण. हा हा हो एवढा इथं एकच स्पॉट आहे त्याला. हा स्पॉट दोन्ही कानाला सेम स्पॉट आहे ती बारीक हा 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 आणि बाकी कुठं स्पॉट नाही. आणि हा आता दुसरा घेतलाय हा ह्याला स्पॉट कुठंच नाही. हा हा कुठून कुठल्या? प्रदीप फेंद्रे हा हा शिंगणापूर हा. ह्यांच्या गाईच आहे. आता शिंगणापूर मधून इथं काय भरायला आली होती आपल्याकडे? हा शिंगणापूर मध्ये रात्री ही गाय मला वाटते 12:30 वाजता गाय भरली जी आहे. होय हा त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन शिरणं त्यांनी बैला हे आपल्याला दिला. म्हणजे याला कुठेही स्पॉट म्हणजे 1 केस म्हणला तर 1 केस देखील नाही याला पांढरा पूर्ण काळ आहे. हो आणि फक्त मित्रा खातीर म्हणजे दोस्ती आमची असल्यामुळे आपल्याला हे बैल दिला त्यांनी. त्यांना भरपूर गिराईक होतं. आता देखील डबल पैशाला आमचा व्यवहार झाल्यानंतर डबल पैशाला त्यांना बैल मागत होती. पण त्यांनी बैल आपल्या दोस्ती खातीर त्यांनी नावासाठी बैल त्यांनी पण नाही दिला. का तर जोपर्यंत हा बैल राहील तोपर्यंत आपण त्यांच्याकडूनच आणलाय असं सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला हा बैल दिलेला आहे. नक्कीच नाव बी होते त्यांचं आणि वाचनाला जागतात लोक अजून म्हणायचं. हा खोंड बी चांगला दिसतो. हा घरच्या गायचा खोंड आहे. 20 वर्षात पहिली बार घरच्या गायला खोंड झाला. म्हणजे नाद आहे आपल्याला पण खोंड घरी होणं म्हणजे सगळ्यात मोठं आनंद या बैलगाडी क्षेत्रातला की घरच्या गायला खोंड होणं. ते आपली चॅम्पियन ह्याला म्हणजे महेश लांडग्यांच्या प्रदर्शनात ही चॅम्पियन झालेली. त्यानंतर आपण कुठेही प्रदर्शनाला नेत नाही. का तर जरा काय आहे म्हणजे चुका आहेत त्या ते सर्वांना माहित आहे त्या काय होते त्या काय नाही. सर्व गुण संपन्न अशी म्हणजे कालवड आपली आहे. गोट्यात अशी दिसू द्या पण बाहेर काढल्यानंतर हरणापेक्षा चपळ आहे. आपण एकदा काढलेली व्हिडिओ त्याची. खोंड पण इकडं आहे ते अजून. शेव सरपंचा खोंड आहे. बाहेर काढून जरा घेऊ की आपण आता. शेव मेटकर यांचा सरपंच आहे का नाही त्या सरपंचा खोंड आणलाय. हे भविष्यात जरा वळू क्षेत्रात भरपूर किमती आहे त्या. त्यामुळं चांगला पल्ला बिल्ला खोंड. हे काय आहे गोट्यात लवकर ओळखा येत नाही माणसाला. ही पण मामांच्या कोंडच घेतलेलं वासरू आहे. बर हो
वळू तयार करायचं म्हटलं तर फौजी लय त्याला कष्ट घ्यायला लागते तसं मला वळू तयार करायचं म्हटलं तर लय मोठं कष्ट म्हणण्यापेक्षा ते घडलं पाहिजे. माणूस पैशानं काय पण करू शकतो, त्याला खायला सगळं घालू शकतो, सगळं करू शकतो, पण त्याचं म्हणजे नाकाच्या ह्याच्या शेंड्यापासनं जे माग शेपटाच्या केसापर्यंत ती उमाटणं किंवा ती घडणं ही कोणाच्या हातात नाही. नक्कीच. म्हणजे आई वडील जरी चांगला असला तरी बैल बिघडलाय असं आमच्या डोळ्यापुरची उदाहरणं भरपूर आहे ती. बरोबर बरोबर. हो, तर कोणी असं म्हणायचं नाही नाही तो बैल भरल्यावर फेल जाणार नाही आणि ह्यो बैल भरला तर वासर कुठल्या गायला चांगली होतील सांगू कोणी सांगू शकत नाही. एखादी गाय अशी असते की तिकडे अपेक्षा करू शकत नाही, पण तिकडे टॉपला वासरू पडतो. हो, तिचं वासरू टॉपला म्हणजे जाईल त्या मैदानात चॅम्पियन होणारे वासर अशी गाई अशी टॉपर नसती, म्हणजे त्याची आई चॅम्पियन आहे आणि तिला चॅम्पियन बैल भरलाय तर अशी देखील बैल असं कोण सांगू शकत नाही की तिचं होणार चॅम्पियन होईल म्हणून. नक्की. त्याबरोबर शर्यत क्षेत्रात बी एक ना एक तरी बैल कायम धावलेला असतो. हे वैयक्तिक आपला स्वतःचाच बैल आहे, नखऱ्या नाव आहे. भरपूर फायनली उन्हाळ्या झालेल्या आहेत त्या. आता जरा पावसात कसं असतंय, मोठी बैल आली की आपल्याला जरा गट गावतो, सीमेला गाडी उलटी सुलटी लागती. 2 खांद बाहेरचा बैल आहे. हो, पब्लिकचा 2 खांदी बैल घेऊन चरण आता वर्ष होतील. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला बैल घेतला. मुंबईवाल्यांची बैल असायची आपल्याकडे, जरा किरकोळ कारणावरनं पुन्हा शेवट म्हणला आता आपला ते आपलाच असतो. आता कोण बैल म्हणू शकत नाही पाठवा इकडे पाठवा तिकडे. बरोबर की आपलाच. बैल बैल देखील असं नाही जातीचाच बैल. जुन्या ठेवणी कसा बैल अशी असायची. आता काय रेतनासाठी बाकी आपलं रेटचं वगैरे कसं काय की कमी जास्त लोकांना रेटचं कसं आहे, म्हणजे दुसऱ्यांना आपण काय बोलायचं नाही, पण तो ब्लॅक जेड आहे त्या बैलाचं आणि हा आता खंडोरी राजुरीत ना सोन्याचा बैल, हा जो सोन्या आहे त्याचं पण नाव आपण सोन्याच ठेवलंय. तर ह्या बैलाचं आणि त्या बैलाचं आपण 1500 रुपये घेतो. आणि तिकडे जो शंकर आहे तो पण बैल सिद्धापूर लाईनचाच आहे. पण जर कोण म्हणलं की बाबा माझ्याकडे पैसे नाही ते, तर आपण फ्री सेवेत देखील तो बैल आजपासून मी सांगतो माईकवरच की तुम्हाला चॅनल पुढे एखादा गरीब शेतकरी, गरीब नाही कोण म्हणला ना मला फ्री मध्ये सोडा, तर तो बैल आजपासून फ्री मध्ये मी सोडणार. का तर आपण म्हणजे गाय आहे ही आपल्याला मातृभाषा शिकवलेली आहे, आपण धर्मातला आहे, त्यामुळं आपण गाय सेवा ही ईश्वर सेवा. तर जर कोण म्हणला तसा की आपल्याकडे तो बैल आपल्याला फुकट सोडा, आपण तो बैल आजपासून फुकट सोडणार आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे बैल हे इकडं पुणे खाली बारामती दौंड इकडं कोल्हापूर पर्यंत बैल गेलेली आहे ती. हा काळा बैल तर माझ्या मते 200 250 300 किलोमीटर गेलेला आहे रत्नासाठी. आणि घरपोच सेवा आपली 24 तास चालू आहे. आता बघा, आता कपिला म्हटलं तर थोडस कमी प्रमाण येते बैलांचं. मागणी बिगणी तुम्हाला होत असेल त्या बैलाची, किंवा बैलाची मागणी होती म्हणून बैल देऊन करता काय, बैल दिला तर पुन्हा काढवायचं एवढं सोपं नाही. ती चुकून लागलेला बैल आहे आम्हाला. आणि पळाव क्षेत्राचाच बैल आहे तो पण. हो, शेव बैल खरा सलगरचाच आहे. आणि 50% वासर ही सलगर पॅटर्नच होती, ती पूर्ण ब्लॅक जेड होती. ती तोंडाला कुठेतरी स्पॉट येतो. आता गाय मालकांचं काय इच्छा असते, माझी गाय पांढरे तिला काळा बैल वारला तर डायरेक्ट काळा व्हावा, पण तसं होत नाही. का होत नाही ती त्यानं थोडाफार अभ्यास करावा. आपण सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. नक्कीच. का तर का करायला पाहिजे काय नाही. बरं, सगळ्या गायांना 100% बैल भरत असती तर मी 12 वर्षापूर्वी खाल्ल्या कर्नाटकांना गाया भरून आणायचो. आतापर्यंत माझ्याकडे टॉपचं वळू व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. म्हणजे वळू झाला मायला पण लय मोठं नशीब लागतं, बैल घालायला पण घरी लय मोठं नशीब लागतंय. पूर्वजांची पुण्याई पाहिजे तेव्हा बैल घडतो. म्हणजे लय सगळ्या गोष्टी एवढं टिकायचं पण सोपं नाही. आता खुराकाचे पोत दुधाचं दर 2 रुपयानं वाढलं तर 100 रुपयानं पोत खुराकाचं वाढलंय. तसं बघायला गेलं तर हलकी वस्तू नाही तुमच्या दावणीला बघा, वस्तूच बघायची नाही. आपलं आमचं वडील बाबा पूर्वजांच्या पासूनच नाद आहे, त्यामुळं ते ठेवायला लागते तसं. हो, नावासाठी काय गोष्टी आहेत त्या, कारण नावाबरोबर त्यातनं इन्कम पण आहे. फौजी, आता तुम्ही सांगितलं रत्नासाठी, म्हणजे आता हा पण बैल रत्नासाठी घरी जाऊ शकतो किंवा कसं काय काय सांगितलं?
हा बैल पण आपल्याला 24 तास अवेलेबल आहे आणि ब्लॅक जेट जो लकर आहे तो देखील 24 तास अवेलेबल आहे. आणि मला युपीतनं देखील फोन आली ती. पण युपीतनं कसं आहे आपल्याला मला एवढा अभ्यास नाही. चुकून बॉर्डरवर बैल पकडून ठेवला तर आपलं कसं आहे आपले जसं आपलं हे आहे म्हणजे माणसाचं मन असते हातरून बघून पाय पसरा होते. बरोबर. तर तसं मी ती युपी वाल्याला नाही म्हणलेलं का तर युपी मला म्हणला मला किती पण पैसे घ्या पण बैल तिथं घेऊन या. पण मी गेलो नाही. पण माझं एक म्हणणं दुसरं आहे की आजपर्यंत आपण नाद केलाय पण जातीचाच करायचा. आणि जी गाई मालक आहे ती त्यांनी चॅनलवर ही टाका की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा बैल पाहिजे म्हणजे आपण कुठल्याही टॉप लेवलचा तो देखील बैल घेऊ शकतोय. का तर त्यातनं नाव आहे, नावाबरोबर त्याचं इन्कम आहे. त्याचा इन्कम म्हणजे त्यानं त्याचा खानापाना काढला ना आपल्याला काय अडचण नाही. पण तुम्ही म्हणाल तसला आपण बैल घेऊ शकतो. माणसांचं आता कसं झालंय की एक म्हणजे एकाच साईडला वळते ती माणसं. कोण म्हणला असा पाहिजे की तसाच पाहिजे. मग त्या बैलाचं बॅकग्राऊंड आता हा बैल आहे. हा बैल घेतल्यानंतर ना त्याचं सगळं बारकाव्यानं माणसांनी बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी. बाबा त्याचं नाकाची नळी कशी आहे, तोंडाची शेंगाची ठेवण कशी आहे, कानाची ठेवण कशी आहे, पायाची ठेवण कशी आहे, माग पल्ला किती आहे, गाळा किती आहे, छातीच्या पुढच्या बायाच्या मागच्या बायाच्या मध्ये गाळा किती आहे, फुडणं वरनं चव कसा आहे बैलाचा, माग शिपुटाचा बोंडा जाड आहे हलका आहे, बारीक वादिक शिपूट पाहिजे, टाच लांडा शिपूट पाहिजे. आता हिच कसं आहे सगळे माणसं आपल्यापेक्षा भरपूर हुशार आहे ती पण ती त्यांच्यावर घेऊन गेली. म्हणजे आमचं पूर्वज होतं, प्रत्येकाचं पूर्वज आहे ते, प्रत्येकाच्या घरी खिलारी गाय होती पण ती त्यांच्यावर ती त्यांची जी काय हे असते ना कला ती त्यांच्यावर घेऊन गेली. त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा ही असं केलं पाहिजे. पूर्वी कसं माध्यम नव्हतं ना, आता हे माध्यमाच्या बघा आता तुम्हाला जेवढा अनुभव आहे तुम्ही ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा या चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. पण ही पूर्वीच्या टायमिंगला माध्यम नव्हतं, लोक तोंडी सांगायला एवढंच होतं, त्याचा प्रसार जास्त होत नव्हता. हो नाही सांगितलं म्हणजे तरी पण नाव माणसं सांगत नाही ती. आता मी ह्या बैलाच्या आधी पण 2 बैल घेतलेली असं नाही घेतली नाही पण त्या बैलांची मी व्हिडिओ का टाकली नाही का तर त्यांची गॅरंटी नव्हती मला अजून. आणि बैल गया भरायची बंद झाली. गया भरायची बंद झाल्यानंतर अनुभव येते आला. परत आदत बैल घेतला पण आदत बैल देखील बंद म्हणजे गैच काढली नाही आदत बैलानं माझ्याकडे. म्हणजे आता हा तुम्ही बैल चालू केला, बैल हा चालू केला, ह्या बैलाची गॅरंटी आपल्याला लागली 50 गाय आपण भरली. हा बैल थांबत नाही किंवा रिटर्न जाऊ शकत नाही. आणि महत्वाचे काय आहे की ह्याची गॅरंटी फुल लागल्यानंतरच मी तुमच्या चॅनलला ही म्हणलं बाय टाका आपली किंवा जाहिरात करा. का तर जोपर्यंत आपल्या वस्तूची गॅरंटी नाही तोपर्यंत माणसानं सांगितलं नाही पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. चालेल, नक्कीच फौजी, धन्यवाद. अशीच सेवा घडो. धन्यवाद. नमस्कार.